तुमच्या मतदानाचे तुम्हाला भोग भोगायचेत का उपभोग घ्यायचेत? मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, की तुम्हाला मतदार म्हणून तुमच्या मताचे 4 दिवसासाठी उपभोग पाहिजेत का तुम्हाला नागरिक म्हणून 5 वर्षाचे उपभोग पाहिजेत? हो मित्रांनो, मतदानाच्या मानसशास्त्रामध्ये मी हा उल्लेख केलेला आहे, की आपल्याला आपल्या मताचे भोग उपभोग मिळायचे पर्याय आहेत. 2 पद्धतीने, एक मतदार म्हणून आणि एक नागरिक म्हणून. जर मी मतदार म्हणून 4 दिवसासाठी माझ्या मतांचा उपभोग घेतला, ते विकून मला काही 2 पैसे मिळतील, त्याच्यात दारू बिर्याणी खाल्ली, हा माझ्या मताचा फक्त 4 दिवसाचा उपभोग झाला. परंतु मी ते मत न विकता एक जागृत मतदार म्हणून मतदान योग्य उमेदवाराला केलं, तर मात्र माझ्या मताचे मला 5 वर्ष नागरिक म्हणून चांगले उपभोग घेता येतात. तसे तर मित्रांनो, आपण आपल्या चुकीच्या मतदानाचे भोग भोगलेत, भोगत आहोत आणि भोगतच राहणार आहोत का, असे प्रश्न पडलेला आहे. मी जर का मत विकलं, तर नागरिक म्हणून मला 5 वर्ष माझ्या चुकीच्या मतदानाचे मतं विकल्यामुळं भोग भोगावे लागणार आणि ज्यांनी मला पैसे दिलेत तो मात्र निवडून आला, तर माझ्या मताचे उपभोग तो घेणार आणि माझ्या मताचे मला भोग भोगावे लागणार, हे आपण नाकारू शकत नाही. आणि मतदानाचे भोग साधे नसतात. दिवसाढवळ्या तोंडाला रुमाल बांधून पोल्युशनमधून फिरणं किंवा धूळ माती असणं, कुत्रे मागं लागणं, सुविधा प्राप्त होणे, आरोग्याच्या शिक्षणाच्या समस्यांना तोंड देणे, हे सगळे आपल्याच चुकीच्या मतदानाचे आपण भोग भोगत असतो, पण ते आपल्याला जाणवत नसतात. पण मी आता जाणीव करून दिली आहे, तर मी तुम्हाला नक्की पर्याय देतो, की तुम्ही मतदार म्हणून 4 दिवसाचे तुमच्या मताचे उपभोग घेण्यापेक्षा नागरिक म्हणून 5 वर्षाचे उपभोग घ्या. योग्य उमेदवाराला मतं द्या. मतदान विकू नका. धन्यवाद.